मतदारांमध्ये उत्सुकता आहे। निवडणुकीमध्ये राष्ट्रवादीला सहानुभूती मिळेल, मंत्री हसन मुश्रीफ यांना आशावाद। रितू तावडेंना मुंबईच्या महापौर पदाची उमेदवारी तर संजय घाडींना उपमहापौर पदाची संधी। दोघंही सव्वा वर्ष राहणार पदावर। 12 तारखेला एनसीपीच्या विलीनीकरणाबाबत बोलणार, अजितदादांचं स्वप्न पूर्ण होईल हा विश्वास। मतदानानंतर रोहित पवारांचं भाष्य। एकनाथ खडसेंच्या अडचणीत वाढीची शक्यता, पत्नी मंदाकिनी खडसेंविरोधात अजामीनपात्र वॉरंट जारी। भोसरी जमीन खरेदीचं प्रकरण। सरकारनं शेतकऱ्यांच्या तोंडाला पानं पुसण्याचं काम केलं, शेतकरी कर्जमाफीचं आश्वासन पूर्ण न केल्यानं वडेट्टीवार आक्रमक। परभणीच्या पाथरीतील मतदान केंद्रावर गोंधळ, काँग्रेस आणि शिवसेनेच्या कार्यकर्त्यांमध्ये हाणामारी। गुलशन नगरमधील मतदान केंद्रावरच राडा। रांजणगाव कारेगाव जिल्हा परिषदेत बोगस मतदान, देवाचीवाडी येथील बूथ क्रमांक 17 वर बोगस मतदान। संशयित तरुणांना पकडून पोलिसांच्या ताब्यात दिलं। वारंवार बंद पडणाऱ्या ईव्हीएममुळे रामदास कदम संतापले, मशीन नीट चालत नाही तर निवडणुका बॅलेट पेपरवर घ्या। सत्ताधारी पक्षातील नेते रामदास कदमांच्या मागणीमुळे खळबळ। आमदार विलास भुमरेंकडून मतदानाचे नियम पायदळी, विलास भुमरेंनी मतदानावेळी मुलाला ईव्हीएम जवळ नेलं, अधिकाऱ्यांनी भुमरेंच्या लहान मुलाच्याही बोटाला लावली शाई। परभणीतील राणी सावरगाव मतदान केंद्रावर वाद, मतदान करण्यापासून रोखल्यानं गोंधळ, महंतांचा मतदान केंद्र अधिकाऱ्यांवर आरोप। छत्रपती संभाजीनगरात मतदानादरम्यान धक्काबुक्कीची घटना, सिल्लोड नाणेगावात तणाव, पोलिसांच्या मध्यस्थीनंतर तणाव आटोक्यात। मालेगाव पालिकेच्या महापौरपदी इस्लाम पार्टीच्या नेत्या, इस्लाम पार्टीच्या नसरीन बानो महापौरपदी, महापौरपदासाठी 43 मतं मिळाली। नाशकात शिंदेंच्या शिवसेनेतील अंतर्गत नाराजी नाट्य समोर, गटनेता आणि उपमहापौर पदावरून नाराजी नाट्य, तिदमे महानगर प्रमुख आणि नगरसेवक पदाचा देणार राजीनामा। मतदानाच्या पूर्वसंध्येला खेडमध्ये दहशतीचं सावट, राष्ट्रवादी उमेदवाराच्या पतीवर जीवघेणा हल्ला, शरद बुट्टे पाटील यांच्यावर धामणीत हल्ला। दुःखाच्या सावटाखाली देखील पवार कुटुंबाचं मतदान, काटेवाडीतील जिल्हा परिषद मतदान केंद्रावर केलं मतदान। उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवारांसह पार्थ जय पवारांनी बजावला मतदानाचा हक्क। शताब्दी वर्षानंतर संघ विस्ताराचा आराखडा ठरणार, मार्चमधील अखिल भारतीय प्रतिनिधी सभा पानिपतमध्ये होणार, प्रांताऐवजी विभागनिहाय प्रचारक नेमण्याचा विचार। आता शेतजमिनींच्या पोट हिश्श्यांची होणार मोजणी, मोजणीमुळे आता 7-12 आणि नकाशांचा बसणार मेळ। समृद्धी महामार्गावर ट्रॅफिक ब्लॉक, 7 फेब्रुवारी ते 23 फेब्रुवारी दरम्यान ब्लॉक, हायवे ट्रॅफिक मॅनेजमेंट सिस्टीम अंतर्गत गॅन्ट्री बसवण्यासाठी ब्लॉक। बोर्ड परीक्षांच्या काळात समयोजन नको, समायोजन प्रक्रिया स्थगित करावी, महाराष्ट्र पुरोगामी शिक्षक संघटनेची मागणी। वसमत इथं 148व्या प्रगट दिनानिमित्त गजानन विजय ग्रंथाचं पारायण, भाविकांना मोठ्या संख्येनं उपस्थित राहण्याचं आवाहन। आंगणेवाडी भराडी मातेचा जत्रोत्सव अवघ्या एका दिवसावर, मंदिर प्रशासनाकडून तयारी अंतिम टप्प्यात, यंदा 9 रांगातून सुलभ दर्शन होणार। आज ओला, उबर आणि रॅपिडोचा देशव्यापी संप, खासगी भाडोत्री वाहनाच्या प्रवाशांना फटका, भारताची वाहतूक व्यवस्था खिळखिळीत करण्याचा डाव। ट्रम्प सरकारचा मोठा दणका, अमेरिकेतील मोस्ट वॉन्टेड गुंडांच्या यादीत 89 भारतीयांची नावं, अमेरिकेतील भारतीय समुदायात मोठी खळबळ। आजपासून महिनाभर रंगणार T20 वर्ल्ड कपचा थरार, सूर्याची सेना पहिल्याच सामन्यात नवख्या अमेरिकेशी भिडणार।